आवाज येतोय का माझा? हॅलो, आवाज येतोय का माझा? येस सर. आवाज येतोय व्यवस्थित? येतोय ना? खर करतोय सर. बर, आवाज खरखरतोय माझा. ठीक आहे, लक्ष द्या. तर सकाळच्या लेक्चरला आपण मॅग्नेटिझम बद्दल माहिती घेतलेली आहे. तर मॅग्नेटिझम बद्दल इंट्रोडक्शन बघितलंय आपण. त्यानंतर मॅग्नेटिझमच्या टाईप बघितले आपण, कुठले कुठले मॅग्नेटिझमच्या टाईप आहेत ते. त्यानंतर जे काय मॅग्नेटचे पोल आहेत त्याबद्दल आपण बघितलं. जे काय सिमिलर पोल्स असतात एकमेकाला लाईक करतात, सॉरी, जे सिमिलर पोल्स असतात एकमेकाला रिपील करतात, तर जे डिसिमिलर पोल्स असतात एकमेकाला अट्रॅक्ट करतात, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर ही जी काय पोल स्ट्रेंथ आहे, ही पोल स्ट्रेंथ वेबर या युनिटमध्ये मेजर केली जाते. आणि नॉर्थ पोल ची पोल स्ट्रेंथ ही स्ट्रॉंग समजली जाते, जास्त समजली जाते. त्यानंतर आपण बघितलं होतं मटेरियलचं क्लासिफिकेशन. जे मटेरियल त्या मॅग्नेटला स्टिक होतात, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, त्या मटेरियलला काय म्हणता तुम्ही? मॅग्नेटिक मटेरियल म्हणता. तर जे मटेरियल त्या मॅग्नेटला स्टिक करत नाहीत, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होत नाहीत, त्या मटेरियलला आपण नॉन मॅग्नेटिक मटेरियल असं म्हणतोय. बरोबर. त्यानंतर मॅग्नेटच्या प्रॉपर्टीचा आपण अभ्यास केला सकाळी. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं मॅग्नेटिक फील्ड बद्दल. श्वेता ननवरे, कॅमेरा ऑफ करा. श्वेता ननवरे, कॅमेरा ऑफ करा तुमचा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं मॅग्नेटिक फील्ड बद्दल माहिती घेतली होती. काय सांगितलं होतं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे? तर मॅग्नेटच्या भोवतीचा एक रिजन, मॅग्नेटच्या भोवतीचा एक स्पेस की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्सेस प्रेझेंट आहे, की ज्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन प्रेझेंट आहे. ठीक आहे. तो जो काय मॅग्नेटच्या भोवतीचा स्पेस आहे, रिजन आहे, त्या स्पेसला, रिजनला काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतोय. बरोबर आहे. आणि हे मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड आहे? पोल स्ट्रेंथ वरती डिपेंड आहे. पोल स्ट्रेंथ जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त, पोल स्ट्रेंथ कमी, मॅग्नेटिक फील्ड कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि ही जी काय पोल स्ट्रेंथ आहे, ही पोल स्ट्रेंथ आपल्याला वेबर या युनिटमध्ये मेजर करता येते. ठीक आहे. मग आपण मॅग्नेटिक फील्ड बद्दल डेफिनेशन काय सांगितली होती? मॅग्नेटिक फील्डचे डेफिनेशन काय सांगितले होते आपण? इट इज द स्पेस और रिजन अराउंड द मॅग्नेट इन विच मॅग्नेटिक फोर्सेस आर प्रेझेंट. बरोबर आहे. त्याला आपण म्हटलं होतं मॅग्नेटिक फील्ड. त्यानंतर आपण हे मॅग्नेटिक फील्ड बघितलेलं होतं. तर हे अशा पद्धतीचं मॅग्नेटिक फील्ड असतंय. ठीक आहे. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय बघा, तुम्ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघितला होता. बरोबर आहे. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बघितला होता. काय सांगितलं होतं? कसल्या लाईन्स आहेत ह्या? त्या कसल्या लाईन्स आहेत? फोर्सच्या लाईन्स आहेत. त्या कसल्या लाईन्स आहेत? फोर्सच्या लाईन्स आहेत. बरोबर आहे का ना? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या फोर्सच्या लाईन्स आहेत. म्हणजे एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट करतो. बरोबर आहे. एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतो किंवा एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला रिपेल करतो. तो ज्या लाईनद्वारे दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट करतोय, ती जी काही लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणता येईल? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? फॉर एक्झाम्पल बघा, समजा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे, इथं त्याचा नॉर्थ पोल आहे, इथं त्याचा साऊथ पोल आहे, आणि इथं हा दुसरा युनिट मॅग्नेट आहे. हा, बरोबर आहे का नाही? हा त्याचा काय आहे? युनिट मॅग्नेट आहे. हा नॉर्थ पोल आहे, ह्या बाजूला साऊथ पोल असतोय. आता साऊथ बघा, हा पहिला मॅग्नेट, हा दुसरा मॅग्नेट. पहिल्या मॅग्नेटचा साऊथ पोल आहे, तर त्याच्याजवळ दुसऱ्या मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे. म्हणजे काय होणार आहे? ह्या दोघांमध्ये, तिथं ह्या दोघांमध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. त्या दोघांमध्ये काय असणार आहे? अट्रॅक्शन असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग आता हा जो काय नॉर्थ पोल आहे, याचा मॅग्निट्यूड कमी आहे, म्हणजे हा नॉर्थ पोल काय होणार आहे? त्या साऊथ पोलकडे अट्रॅक्ट होणार आहे. हा जो काय नॉर्थ पोल आहे, तो नॉर्थ पोल काय होणार आहे? त्या साऊथ पोलकडे मूव्ह होणार आहे. हा जो काय नॉर्थ पोल आहे, हा नॉर्थ पोल त्या साऊथ पोलकडे काय होणार आहे? मूव्ह होणार आहे.
बरोबर आहे का नाही? तो ज्या मार्गाने या साऊथ पोलकडे मूव्ह होतोय, बरोबर आहे, तो ज्या पाथनी त्या साऊथ पोलकडे मूव्ह होतोय, अलॉंग दॅट पाथ या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे का? अर्थ कळतोय का? हा पहिला मॅग्नेट काय करतोय, ह्या दुसऱ्या मॅग्नेटला आपल्याकडे पुल करतोय, अट्रॅक्ट करतोय. अट्रॅक्ट केल्यामुळे काय होतंय, हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय. बरोबर आहे. हा जो काही दुसरा मॅग्नेट आहे, हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय. तर तो ज्या मार्गाने मूव्ह होतोय, तो ज्या पाथनी ह्या पहिल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय, बरोबर आहे, त्याच पाथनी अलॉंग दॅट पाथ या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. ती जी काय ह्या दोन मॅग्नेट मधली लाईन आहे, अलॉंग दॅट पाथ ह्या पहिल्या मॅग्नेटनं दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलाय. ती जी काय दोन मॅग्नेट मधली लाईन आहे, त्या लाईनलाच काय म्हणायचंय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणजे ही कसली लाईन आहे? फोर्सची लाईन आहे. अलॉंग दॅट लाईन, ह्या लाईनद्वारे पहिल्या मॅग्नेटनं दुसऱ्या मॅग्नेटवरती फोर्स एक्झर्ट केलाय. अलॉंग दॅट लाईन पहिल्या मॅग्नेटनी दुसऱ्या मॅग्नेटवरती फोर्स एक्झर्ट केलाय. बरोबर आहे का नाही? ही जी काय लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणायचंय, ही जी काय लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणायचंय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचंय. काय म्हणायचंय? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचंय. ठीक आहे. म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डेफिनेशन काय सांगितले? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डेफिनेशन काय सांगितले बघा. Magnetic lines of force is defined as the path along which unit north pole will move when placed in the magnetic field of the given magnet. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं हा जो काय दुसरा मॅग्नेट आहे, हा दुसरा मॅग्नेट कुठं ठेवलाय? हा जो काय दुसरा मॅग्नेट आहे, हा दुसरा मॅग्नेट कुठं ठेवलाय? पहिल्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. बरोबर आहे. हा जो काही दुसरा मॅग्नेट आहे, हा दुसरा मॅग्नेट कुठे ठेवलाय? पहिल्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. बरोबर आहे. तरच पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट करेल, तरच पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. बरोबर आहे का नाही? जर समजा हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर असेल, तर हे दोन्ही मॅग्नेट एकमेकावरती फोर्स एक्झर्ट करतील का? नाही करणार. कधी हा पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट करेल? कधी पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट करेल? जर दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल तर. बरोबर आहे का नाही? म्हणजे इथं हा जो काही दुसरा मॅग्नेट आहे, इट इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द गिव्हन मॅग्नेट. त्यामुळे हा पहिला मॅग्नेट काय करतोय, दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतोय. आणि ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटकडे पुल केला जातोय. मग तो ज्या पाथनी, तो ज्या लाईननी हा दुसरा मॅग्नेट पहिल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय, अलॉंग दॅट लाईन, अलॉंग दॅट पाथ त्या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट केलेला असला पाहिजे. आणि ही जी काय लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, ही जी काय लाईन्स ऑफ फोर्स आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणताय? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणताय. म्हणून आपण डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? म्हणून आपण डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? It is the path along which unit north pole म्हणजे कुठला? हा unit north pole. It is the path along which unit north pole will move when placed in the magnetic field of the given magnet. ज्यावेळी हा युनिट नॉर्थ पोल दिलेल्या मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला जातो, त्यावेळी तो ज्या लाईनद्वारे हा युनिट नॉर्थ पोल दिलेल्या मॅग्नेटकडे मूव्ह होतोय,
अलॉंग दॅट लाईन हा पहिला मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. ही जी काय लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं पॉझिटिव्ह बाबतीत. आता समजा रिपल्शन असेल तर काय होईल बघा. आता रिपल्शन असेल तर काय होईल, समजा हा नॉर्थ पोल आहे, समजा हा यस पोल आहे, किंवा असं करा, समजा हा नॉर्थ पोल आहे, ह्या बाजूला साऊथ पोल आहे, हा पहिला मॅग्नेट आहे आणि हा दुसरा मॅग्नेट आहे, हा काय आहे, दुसरा मॅग्नेट आहे. ठीक आहे. हा काय आहे, त्याचा नॉर्थ पोल आणि हा त्याचा साऊथ पोल आहे. ठीक आहे. आता काय होणार आहे, पहिला मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला काय करेल, रिपेल करेल. रिपेल केल्यामुळे काय होणार आहे, दुसरा मॅग्नेट मूव्ह होणार आहे. कुठल्या दिशेमध्ये मूव्ह होईल, हा दुसरा मॅग्नेट काय होतोय, या दिशेमध्ये असा पुढे पुढे मूव्ह होईल. बरोबर आहे. जसजसा हा पहिला मॅग्नेट आपण दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणतोय, जसा हा पहिला मॅग्नेट आपण दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ आणतोय, तसा हा दुसरा मॅग्नेट काय होईल, पुढे हा दुसरा मॅग्नेट काय होईल, पुढे ह्या दिशेमध्ये पुढे मूव्ह होईल. बरोबर आहे. दुसरा मॅग्नेट काय होणार आहे, त्या दिशेमध्ये पुढे मूव्ह होईल, पुढे स्लाइड होईल. बरोबर आहे का नाही. म्हणजे ज्या मार्गाने हा दुसरा मॅग्नेट पुढे सरकतोय, अलॉंग दॅट लाईन हा पहिला मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे का, हा अर्थ करतोय का. येस सर. बरोबर आहे का नाही. हा दुसरा मॅग्नेट ज्या लाईननं मूव्ह होतोय, याचा अर्थ काय, त्याच लाईनद्वारे पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. म्हणजे ही जी काही लाईन आहे, ही कसली लाईन आहे, फोर्सची लाईन आहे. कारण ह्याच लाईनद्वारे पहिल्या मॅग्नेटने दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे. ही जी काही लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणताय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणताय. त्या लाईनलाच काय म्हणताय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणताय. बरोबर आहे का नाही. म्हणजे हा जो काही युनिट नॉर्थ पोल आहे, हा युनिट नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे मूव्ह होतोय, हा जो काही युनिट नॉर्थ पोल आहे, हा युनिट नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे मूव्ह होतोय, त्याच लाईनद्वारे पहिल्या मॅग्नेटनं दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट केलेला असला पाहिजे. बरोबर आहे का नाही. त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. ठीक आहे. त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. ठीक आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची, डेफिनेशन काय सांगितले बघा इथं. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ॲज, इट इज अ पाथ, बरोबर आहे, पाथ, वे किंवा कर्व. इट इज अ पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे का नाही. बघा, हा जो काही युनिट नॉर्थ पोल आहे, हा युनिट नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे मूव्ह होतोय, हा जो काही युनिट नॉर्थ पोल आहे, हा युनिट नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे मूव्ह होतोय, त्याच लाईनद्वारे एका मॅग्नेटनं दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्झर्ट केलेला असला पाहिजे. ही जी काही लाईन आहे दोन मॅग्नेट मधली, त्या लाईनलाच काय म्हणायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही. म्हणून डेफिनेशन काय सांगितली आपण, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची, इट इज द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह when placed in the magnetic field of the given magnet. बरोबर आहे का नाही. म्हणजे दिलेला हा जो काही नॉर्थ पोल आहे,
हा नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे पाथद्वारे मूव्ह होतोय, हा जो काय नॉर्थ पोल आहे, हा नॉर्थ पोल ज्या लाईनद्वारे ज्या पाथद्वारे मूव्ह होतोय, अलॉंग दॅट लाईन अलॉंग दॅट पाथ, त्या पहिल्या मॅग्नेटनं त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन एक्झर्ट केलेला आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? इट इज द पाथ अलॉंग विच unit north pole will move when placed in the magnetic field of the given magnet. ठीक आहे, बघा काय म्हणतोय आपण डेफिनेशन. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर डिफाइन्ड ॲज इट इज द पाथ अलॉंग विच द युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द गिवन मॅग्नेट. त्यालाच काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतोय. डेफिनेशन कळाली का? Yes, sir. सोपा आहे. हा युनिट नॉर्थ पोल ज्या लाईननं मूव्ह होतोय, ज्या पाथनं मूव्ह होतोय, त्याच पाथद्वारे एका मॅग्नेटनं दुसऱ्यावरती फोर्स एक्झर्ट केलेला असला पाहिजे. हा जो काय पाथ आहे, ज्या पाथद्वारे तो युनिट नॉर्थ पोल मूव्ह होतोय, त्या पाथलाच काय म्हणायचंय? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचंय. आता जसं मॅग्नेटिक फोर्स आहे तशा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स होता, बरोबर आहे का नाही? हा जसा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे तसा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आपण बघितला, बरोबर आहे. तिथं काय केलं आपण? युनिट पॉझिटिव्ह चार्ज विचारात घेतला होता. तिथं काय विचारात घेतोय आपण? युनिट नॉर्थ पोल विचारात घेतोय, बरोबर आहे का नाही? इथं काय विचारात घेतलाय? युनिट नॉर्थ पोल. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण काय विचारात घेतला होता? युनिट पॉझिटिव्ह चार्ज विचारात घेतला होता. तिथे आपण काय डेफिनेशन सांगितली होती? सेम डेफिनेशन आहे. इट इज द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह when placed in the electric field. बरोबर आहे. तिथं काय म्हणतोय? इट इज द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह when placed in the magnetic field of the given magnet. बरोबर, दोन्ही डेफिनेशन सेम आहे. तिथे आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज विचारात घेत होतो, इथं काय विचारात घेताय? युनिट नॉर्थ पोल विचारात घेतोय. ठीक आहे. मग आता हे जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्याच्या प्रॉपर्टीचा आपण विचार करूया, बरोबर. हे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे. या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी पॉझिटिव्ह पोल पासून स्टार्ट होतात. बघा इथं अॅरोचे डायरेक्शन बघा, पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाल्या, पॉझिटिव्ह पासून स्टार्ट झाल्या आणि एंड कुठे झाल्या? एंड कुठे झाल्या? साऊथ पोलला, बरोबर आहे का नाही? एंड कुठे झाल्या? साऊथ पोलला एंड झाल्या, बरोबर आहे का नाही? इकडं इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय सांगितलं होतं आपण? इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होत होत्या आणि एंड कुठं होत होत्या? निगेटिव्ह चार्जला. तर इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात अँड एंड्स ॲट साऊथ पोल, बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं नेचर आहे, बरोबर आहे का नाही? कारण मॅग्नेट हा नेहमी डायपोल मध्ये एक्झिस्ट असतो, म्हणजे प्रत्येक मॅग्नेटला नॉर्थ पोल साऊथ पोल असतोच. आपण प्रॉपर्टी मध्ये बघितलं होतं, जर आपण ह्या मॅग्नेटला ब्रेक केलं तरी देखील आपण ह्याचे पोल्स सेपरेट करू शकत नाही, बरोबर आहे. कारण जे काय त्याचे पीसेस तयार होतात, प्रत्येक पीसला साऊथ पोल नॉर्थ पोल असतोच, प्रत्येक पीसला साऊथ पोल नॉर्थ पोल असतोच, बरोबर आहे. त्यामुळे ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलला एंड होतात, बरोबर. आता बघा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीचा, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्याच्या प्रॉपर्टीचा, याच्या कॅरेक्टरिस्टिकचा विचार करायचा आपल्याला. काय सांगितलंय? पहिली प्रॉपर्टी, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर क्लोज्ड कर्व्ह. Magnetic lines of forces always start from North Pole and ends on South Pole. बरोबर आहे. ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेहमी नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलला एंड होतात. आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा नेचर कसा आहे? कर्वड नेचर आहे. बघा ही डायग्राम बघितली की लक्षात येईल. त्या अशा पद्धतीनं कर्व तयार होतो, त्या अशा पद्धतीनं काय तयार होतो? कर्व तयार होतो, बरोबर आहे का नाही? या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कुठून स्टार्ट झाल्या? नॉर्थ पोल पासून. एंड कुठं झाल्या? साऊथ पोलला, बरोबर आहे. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचा नेचर कसा आहे? कर्वड नेचर आहे.
ही पहिली प्रॉपर्टी काय सांगितली, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड ऍट साऊथ पोल. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर कर्वड इन नेचर. त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशा आहेत, कर्वड असतात. त्यानंतर सेकंड, कुठल्याही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टेंजेंट काढली, टेंजेंट म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता, स्पर्शिका. कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही टेंजेंट काढली तर ते टेंजेंट कशाचे डायरेक्शन देते, इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. बरोबर आहे. सेम प्रॉपर्टी होती तिथेही आपण हीच प्रॉपर्टी बघितली होती. जर तुम्ही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस या दोघांच्या जर प्रॉपर्टी बघितल्या तर बऱ्यापैकी सगळ्या प्रॉपर्टी सेम आहे. तिथं काय होतं, त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होत होत्या, निगेटिव्ह चार्जला एंड होत होत्या. तिथं काय आहे, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलला एंड होतात. तिकडेही आपण प्रॉपर्टी बघितली होती काय, की ह्या ज्या काय इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत ह्याला जर आपण एखाद्या पॉइंटला टेंजेंट काढली तर ही टेंजेंट कुणाची डायरेक्शन दाखवते, इट गिव्स द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन दाखवते. तिथंही तसं आहे, ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला जर आपण टेंजेंट काढली तर ही टेंजेंट कुणाची डायरेक्शन दाखवते, ही टेंजेंट काय करते, कुणाची डायरेक्शन दाखवते, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवते. बरोबर आहे. बघा आता हे काय आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत. समजा तुम्ही इथे एखाद्या पॉइंटला काय केले, टेंजेंट काढली. समजा तुम्ही काय केली, इथं एखाद्या पॉइंटला टेंजेंट काढली. बरोबर आहे. इथे एखाद्या पॉइंटला जर तुम्ही टेंजेंट काढली तर ही टेंजेंट कुणाची डायरेक्शन दाखवेल, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवेल. ही टेंजेंट कुणाची डायरेक्शन दाखवेल, मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवेल. बरोबर आहे. आणि तिथं काय सांगितलं होतं, कुठल्याही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला जर तुम्ही टेंजेंट काढली तर ती टेंजेंट कुणाची डायरेक्शन दाखवत होती, इलेक्ट्रिक फील्डची. त्या मॅग्नेटिझम मध्ये ही कुणाची डायरेक्शन दाखवते, इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघायचे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस फॉर्म्स ए क्लोज्ड लूप. ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतात, क्लोज्ड लूप दाखवतात. असा एक क्लोज्ड लूप तयार होतो. या अशा पद्धतीचा हा क्लोज्ड लूप तयार होतो. बरोबर आहे का नाही, क्लोज्ड लूप तयार होतो. त्यानंतर काय म्हटलंय, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. कारण ह्यातली प्रत्येक लाईन काय करते, दुसऱ्या लाईनला, ह्यातली प्रत्येक लाईन काय करते, ह्या दुसऱ्या लाईनला रिपेल करते. बरोबर आहे का नाही, ह्यातली प्रत्येक लाईन काय करते, दुसऱ्या लाईनला रिपेल करते. त्यामुळे ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला छेदत नाहीत. बरोबर आहे. ही पण प्रॉपर्टी तिकडे होती, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस नेव्हर इंटरसेक्ट टू इच अदर. अगदी त्या पद्धतीनं त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला छेदत नाहीत. आणखी काय म्हटलंय, फिफ्थ प्रॉपर्टी, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इन द सेम डायरेक्शन रिपेल इच अदर. सांगितलं आता आपण, त्यातली प्रत्येक लाईन काय करते, दुसऱ्या लाईनला रिपेल करते. त्यातली प्रत्येक लाईन काय करते, दुसऱ्या लाईनला रिपेल करते. These magnetic lines of forces which are in the same direction repels to each other. ह्यातली प्रत्येक लाईन काय करते, दुसऱ्या लाईनला रिपेल करते. बरोबर आहे. त्यानंतर काय सांगितलंय, की ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर नॉट अफेक्टेड बाय नॉन मॅग्नेटिक मटेरियल. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉन मॅग्नेटिक मटेरियल मधून पास होतात. या नॉन मॅग्नेटिक मटेरियल वरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. बरोबर आहे का नाही. ही पण प्रॉपर्टी आपण बघितली होती तिकडे, काय, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस इझिली पासेस थ्रू इन्सुलेटर. बरोबर आहे का नाही. हा, कसं येत आहे, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इझिली पासेस थ्रू नॉन मॅग्नेटिक मटेरियल, फॉर एक्झाम्पल पेपर. त्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉन मॅग्नेटिक मटेरियल मधून इझिली पास होतात. ही आपल्याला प्रॉपर्टी सांगता येईल. नेक्स्ट काय सांगितलंय, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर मोर क्राउडेड और मोर कॉन्सन्ट्रेटेड इन अ मॅग्नेटिक मटेरियल. जे मॅग्नेटिक मटेरियल आहे तिथे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची संख्या जास्त असते. बरोबर आहे. ही सिंपल प्रॉपर्टी. त्यानंतर 8 नंबर काय सांगितलंय,
in a uniform magnetic field, lines of force are straight lines parallel to each other and they are equidistant. ही पण प्रॉपर्टी आपण बघितली होती. काय की ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस कशा असतात, एकमेकाला पॅरलल आणि इक्विडिस्टन्स असतात. कधी जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर. बरोबर आहे का नाही? हे पण आपण तिथं बघितलं होतं. काय की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट इन लेंथ अँड एक्सपांड लॅटरली, असं आपण तिथं म्हटलं होतं. म्हणजे हे ज्या काही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस कडे कुठली प्रॉपर्टी आहे, तर त्या एकमेकाला काय करतात, रिपील करतात. त्यामुळे ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या इक्विडिस्टन्स असतात. बरोबर आहे का नाही? कशा असतात? इक्विडिस्टन्स असतात. हा पण पार्ट आपण तिथं बघितलेला होता. अगदी त्या पद्धतीनं इथं ही आपली 8वी प्रॉपर्टी आहे. काय सांगितली? 8 नंबर प्रॉपर्टी की ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला पॅरलल असतात आणि त्या इक्विडिस्टन्स असतात. इक्विडिस्टन्स म्हणजे कसं, एकमेकापासून समान अंतरावरती असतात, एकमेकापासून इक्वल डिस्टन्स वरती असतात. कधी? वेन एव्हर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड. कधी? ज्यावेळी तुम्ही हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करताय त्यावेळी. ज्यावेळी आपण हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतोय त्यावेळी त्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ह्या एकमेकापासून इक्विडिस्टन्स असतात. बरोबर आहे का नाही? तर हे अशा पद्धतीने आपल्याला 8 प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. काय सांगितली पहिली प्रॉपर्टी? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ऑलवेज स्टार्ट फ्रॉम नॉर्थ पोल अँड एंड ऍट साऊथ पोल. का? तर नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ जास्त आहे. तिकडे विचार केला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तर पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त असते. त्यामुळे ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सेस पॉझिटिव्ह चार्ज पासून स्टार्ट होतात, निगेटिव्हला एंड होतात. बरोबर आहे का नाही? तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस मध्ये ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस नॉर्थ पोल पासून स्टार्ट होतात आणि साऊथ पोलला एंड होतात. बरोबर आहे? आणि ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, ह्या काय करतात? क्लोज्ड कर्व फॉर्म करतात, एक क्लोज्ड लूप फॉर्म करतात. बरोबर आहे? त्यानंतर काय सांगितलं आपण की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला इंटरसेक्ट करत नाही. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस एकमेकाला रिपील करतात. जर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला जर आपण टॅन्जंट ड्रॉ केली, ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला जर आपण टॅन्जंट ड्रॉ केली, तर ही टॅन्जंट त्या पॉइंटला कोणाची डायरेक्शन देते? इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट. बरोबर आहे? हे एमसीक्यू मध्ये तुम्हाला त्या प्रॉपर्टी विचारतात. नेक्स्ट काय सांगितले आपण? ह्या ज्या काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आहे दे इझिली पासेस थ्रू नॉन मॅग्नेटिक मटेरियल. बरोबर? आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस आर मोर क्राउडेड और आर मोर कॉन्सन्ट्रेटेड इन द मॅग्नेटिक मटेरियल. जे काय मॅग्नेटिक मटेरियल आहे, फॉर एक्झाम्पल आयर्न, स्टील, निकेल, कोबाल्ट वगैरे. बरोबर? तिथे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसचा क्राऊड जास्त असतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतंय. आणि जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा मॅग्नेट ठेवला, वेन मॅग्नेट इज प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, तर त्यापासून ज्या काही ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस तयार होतात त्या एकमेकापासून इक्विडिस्टन्स असतात, एकमेकाला पॅरलल असतात. तर ह्या आपण प्रॉपर्टीचा त्याच्या कॅरेक्टरिस्टिकचा स्टडी केला. येते का लक्षात? Yes, Yes, sir. sir. डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? तर इट इज द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह वेन प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे? ज्यावेळी एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये युनिट नॉर्थ पोल ठेवताय त्यावेळी तो ज्या पाथद्वारे मूव्ह होतोय अलॉंग दॅट पाथ एका मॅग्नेटनं दुसऱ्या मॅग्नेट वरती फोर्स एक्झर्ट केलेला असणार आहे. बरोबर आहे? ती जी काय तो जो काय लाईन आहे, तो जो काय पाथ आहे दोन मॅग्नेट मधला, त्या लाईनला पाथला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणायचं आहे. बरोबर आहे? म्हणून डेफिनेशन काय सांगितली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची? इट इज द पाथ अलॉंग विच युनिट नॉर्थ पोल विल मूव्ह वेन प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर? त्यालाच काय म्हणतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतात.
आणि मग ह्या त्याच्या प्रॉपर्टीज, ह्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितल्या होत्या. बरोबर आहे. एकूण त्याच्या 8 प्रॉपर्टी, 8 कॅरेक्टरिस्टिक्स होत्या. आणि हे मॅग्नेटिक फील्डचं आपण डायग्राम बघितली. बरोबर आहे. कुठून स्टार्ट होतात मॅग्नेटिक फील्ड? नॉर्थ पोल पासून, आणि एंड कुठं झाल्या? साऊथ पोलला एंड होता. हो, जमेल का? डेफिनेशन आणि त्याच्या ह्या प्रॉपर्टी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. बरोबर आहे. आता मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय आहे बघा. किंवा त्यालाच म्हटलं जातं मॅग्नेटिक इंटेन्सिटी, आणि हे मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ने दाखवली जाते. आता रिकॉल करा, तिकडे आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दाखवत होतो. काय होती इलेक्ट्रिक इंटेन्सिटी? ई न दाखवत होता. काय सांगितलं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नथिंग बट फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. मग आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय असणार आहे? इट इज ऑल्सो फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्जच्या ऐवजी नॉर्थ पोल विचारात घ्यावा लागेल. बरोबर आहे का नाही? पॉझिटिव्ह चार्जच्या ऐवजी नॉर्थ पोल इथं विचारात घ्यावा लागेल. म्हणून काय म्हणतोय आपण? मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज डिफाइन्ड ॲज, बघा ह्याला एकमेकाला पॅरलल आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ने दाखवली जाते. एच इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय युनिट नॉर्थ पोल. हा युनिट नॉर्थ पोल कशाने दाखवला जातो? एम न दाखवला जातो. एम म्हणजे काय? पोलची स्ट्रेंथ. एफ म्हणजे काय? फोर्स. एच म्हणजे काय? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बरोबर आहे का नाही? मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन कशी सांगितली? इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डेफिनेशन कशी सांगितली? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती जो फोर्स ऍक्ट होतोय त्या फोर्सलाच काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणायचं आहे. बरोबर आहे का नाही? मग जसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे तसा मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई न दाखवला जातो, मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ने दाखवला जातो. मग डेफिनेशन कशी सांगता येईल? मॅग्नेटिक इंटेन्सिटीची डेफिनेशन कशी सांगता येईल? हा बघा, एक डेफिनेशन कळाली, बाकी डेफिनेशन तुम्हाला लिहिता येतात. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कळाली की सिमिलरली मॅग्नेटिक इंटेन्सिटी लिहायचे. इकडं काय सांगता? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. इकडं काय सांगावं लागेल? मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज. नाही, पॉझिटिव्ह चार्ज कसा? लक्ष द्या, इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पॉझिटिव्ह चार्ज म्हणावं लागेल, मॅग्नेटिझम मध्ये नॉर्थ पोल म्हणावं लागेल. बरोबर आहे का ना? युनिट नॉर्थ पोल म्हणावं लागेल. इथं दिलं बघा, युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. बरोबर आहे. मग काय सांगितले डेफिनेशन बघा? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच. काय सांगितलं डेफिनेशन? मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. बरोबर आहे. त्या नॉर्थ पोल वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सलाच काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हणायचं आहे. या युनिट नॉर्थ पोल वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, मॅग्नेटिक इंटेन्सिटी जास्त. युनिट नॉर्थ पोल वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, या युनिट नॉर्थ पोल वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, मॅग्नेटिक इंटेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ही इंटेन्सिटी कशावरती अवलंबून आहे? फोर्स वरती अवलंबून आहे. फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी. बरोबर आहे का नाही? म्हणून मॅग्नेटिक इंटेन्सिटीचे डेफिनेशन काय सांगता येईल? हा, मॅग्नेटिक इंटेन्सिटीचे डेफिनेशन काय सांगता येईल? ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच ने दाखवली जाते. मॅग्नेटिक इंटेन्सिटीचे डेफिनेशन काय सांगता येईल? मॅग्नेटिक फील्ड इज फोर्स ऍक्टिंग
बरोबर आहे. इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. बरोबर आहे का नाही? ह्या युनिट नॉर्थ पोल वरती जो काय फोर्स ऍक्ट होतोय त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला? मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हणता येईल. आणि ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण एच अक्षराने दाखवतोय. हो बरोबर आहे का नाही? म्हणून फॉर्म्युला काय लिहिला? एच इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. त्या एम ला काय म्हणायचंय? त्या एम ला काय म्हणायचंय? एम ला काय म्हणायचंय? नॉर्थ पोल. हा, त्या नॉर्थ पोलची स्ट्रेंथ. त्या नॉर्थ पोलची स्ट्रेंथ. एमचा अर्थ काय? स्ट्रेंथ. स्ट्रेंथ ऑफ पोल किंवा पोल स्ट्रेंथ. तिथं एमचा अर्थ काय? पोल स्ट्रेंथ. बरोबर आहे का नाही? काय सांगितले डेफिनेशन? मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज डिफाइंड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. आणि त्याचा फॉर्म्युला काय सांगितला? एच इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. बरोबर आहे. एच इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. एम ला म्हणताय पोल स्ट्रेंथ असं म्हणताय. ठीक आहे. आता मला सांगा एचचं युनिट काय येईल? एचचं युनिट म्हणजे फोर्थ युनिट डिवायडेड बाय ह्या एमचं युनिट. फोर्थ युनिट न्यूटन. ह्या एम म्हणजे पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथचं युनिट काय असतंय? वेबर. सकाळी सांगितलं होतं त्याचं युनिट काय असतंय? वेबर. आणि तो कुठल्या सिम्बॉलने दाखवला जातो? WB या सिम्बॉलने दाखवला जातो. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट काय आलं? मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट काय आलं? न्यूटन पर वेबर. ह्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं युनिट काय आलं? न्यूटन पर वेबर हे त्याचं युनिट आलं. आणि आपल्याला माहित आहे इंटेन्सिटी ही कसली क्वांटिटी असते? वेक्टर क्वांटिटी असते. इंटेन्सिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. का? तर इथं फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. त्यामुळे इंटेन्सिटी ही पण कुठली क्वांटिटी येईल? वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे का नाही? तर हा पार्ट बघितला आपण मॅग्नेटिक इंटेन्सिटी बद्दल. लक्ष द्या, तुम्हाला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कळाला, मॅग्नेटिक इंटेन्सिटी लगेच कळेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये आपण काय केलं? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये आपण तिथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज विचारात घेतला होता. मॅग्नेटिक इंटेन्सिटी मध्ये काय करताय? युनिट नॉर्थ पोल विचारात घेताय. बरोबर आहे का नाही? म्हणून डेफिनेशन काय सांगितली? मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज डिफाइंड ॲज इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट नॉर्थ पोल प्लेस्ड ऍट दॅट पॉइंट. त्याला काय म्हणताय? मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हणताय. तो एच या अक्षराने डिनोट केला जातो. आणि फॉर्म्युला काय लिहिला त्याचा? एच इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय एम. एम ला काय म्हणताय? पोल स्ट्रेंथ असं म्हणताय. एम ला काय म्हणताय? पोल स्ट्रेंथ असं म्हणताय. आणि हे जे काय पोल्स आहेत त्या पोलची स्ट्रेंथ कशामध्ये मोजली जाते? वेबर मध्ये मोजली जाते. त्यामुळं इंटेन्सिटीचं युनिट काय येईल? न्यूटन पर वेबर हे त्याचं युनिट येईल. आणि आपल्याला माहित आहे इंटेन्सिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही पण वेक्टर क्वांटिटी आहे. मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही पण वेक्टर क्वांटिटी. जमेल का? येस सर. ओके. नेक्स्ट पॉइंट बघायचा आता आपल्याला. आता बघा तुम्ही फॉर्म्युला सांगितला काय? की मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स डिवायडेड बाय एम. म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी बरोबर काय आला? फोर्स काय आहे? एफ डिवायडेड बाय एम. फोर्स काय आला? फोर्स काय आला? एफ डिवायडेड बाय एम आला. फोर्स काय आला? एफ डिवायडेड बाय एम. एम ला पोल स्ट्रेंथ म्हणताय. मात्र मॅग्नेटिक फोर्स कसा दिला जातो? बघा आता इथं मी हे सगळं लिहितोय, जरा लक्ष द्या. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा लिहिला जात होता? जसा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तसा मॅग्नेटिक फोर्स आहे. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुठल्या लॉ न आपण लिहितात? Which law gives the electrostatic force between two charges? कुठला लॉ हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देत होता? बोला पटपट. हा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कुठल्या लॉ नुसार लिहिता आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण कुठल्या लॉ नुसार लिहिता? कुलम्स लॉ नुसार. कुलम सेकंड लॉ किंवा त्याला कुलम्स इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणत होता. काय होता बघा तो? आता पटपट मी लिहितो बघा. F इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय KD स्क्वेअर.
हे असा फोर्स होता. F इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय KD स्क्वेअर. हा फोर्स होता. हा कुठला फोर्स आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. बरोबर. इथं दोन चार्जेस घेतले Q1 आणि Q2. आता मॅग्नेट मध्ये काय करायचंय? मॅग्नेट मध्ये चार्जेस आहेत का? नाही. त्याच्याऐवजी पोल्स आहेत. साऊथ पोल, नॉर्थ पोल आहे. आणि ह्या पोलची स्ट्रेंथ तुम्ही कशानं दाखवताय? M1 न दाखवताय. M म्हणजे पोल स्ट्रेंथ. दोन पोल आहेत म्हणून एकाची स्ट्रेंथ M1 लिहा, दुसऱ्याची स्ट्रेंथ M2 लिहा. बरोबर आहे. मग कसा लिहिता येईल फोर्स? फोर्स कसा लिहिता येईल? F इज इक्वल टू 1/4πμ0. काय लिहिला? μ0. आता बघा हा कसा लिहायचा? याचं U काढा आणि त्याला इकडं असं लिहा. बघा त्याला हे, अरे सॉरी, हा बरोबर आहे का? हे अशा पद्धतीनं μ0 अशा पद्धतीनं μ0 हा μ0 इंटू काय? Q1 Q2 च्या ऐवजी काय लिहिणार? बोला पटपट. Q1 Q2 च्या ऐवजी काय लिहिणार? M1 M2. Q1 Q2 च्या ऐवजी काय लिहिणार? M1 M2. K च्या ऐवजी μr आणि हा D स्क्वेअर. हा असा म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा? 1/4πμ0 इंटू M1 M2 डिवायडेड बाय μr D स्क्वेअर. हा काय आहे? फोर्स आहे. कुठला फोर्स आहे हा? मॅग्नेटिक फोर्स आहे. दोन मॅग्नेट मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन हा आपण ह्या F या फॉर्म्युल्यानं आपण काय करतोय? डिनोट करतोय. बरोबर आहे का नाही? F या फॉर्म्युल्यानुसार आपण डिनोट करतोय. हा वरचा फॉर्म्युला काय देतोय? तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. दोन चार्जेस मध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. तर हा दुसरा फॉर्म्युला कशाचा आहे? दोन मॅग्नेट मध्ये असणारा हा मॅग्नेटिक फोर्स आहे. दोन मॅग्नेट मध्ये असणारा हा मॅग्नेटिक फोर्स आहे. बरोबर आहे. काय फोर्स होतो? F इज इक्वल टू 1/4πμ0 इंटू M1 M2 डिवायडेड बाय μr D स्क्वेअर. ठीक आहे. μr D स्क्वेअर हा काय आहे? दोन मॅग्नेट मध्ये असणारा मॅग्नेटिक फोर्स आहे. ठीक आहे. हा काय आहे? दोन मॅग्नेट मध्ये असणारा मॅग्नेटिक फोर्स आहे. अहो जमेल का? म्हणजे इथं काय आपण केलंय? ε0 च्या ऐवजी μ0, K च्या ऐवजी μr, Q1 Q2 च्या ऐवजी M1 M2, Q1 Q2 ह्याच्या ऐवजी M1 M2 घेतलाय. वरती हा जो एक नंबरचा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये ε0 ला काय म्हणत होता? ε0 ला काय म्हणत होता? बोला पटपट. ε0 ला काय म्हणत होता? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. बरोबर आहे. फ्री स्पेस म्हणजे व्हॅक्युम. ε0 ला काय म्हणत होता? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ε0. K ला काय म्हणत होता? डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. बरोबर आहे. Q1 Q2 ला काय म्हणत होता? स्ट्रेंथ ऑफ टू चार्जेस. त्याच्याऐवजी इथं काय केला? ε0 च्या ऐवजी μ0 ला काय म्हणणार? परमिटिव्हिटी. μ0 ला काय म्हणणार? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. बघा थोडासा फरक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये परमिटिव्हिटी आणि मॅग्नेटिझम मध्ये परमिएबिलिटी. ठीक आहे. हा, आणि ही जी काय फ्री स्पेसची परमिएबिलिटी आहे ही परमिएबिलिटी μ0 न दाखवली जाते. म्यू कसं रीड करायचं आहे हे? म्यू. बरोबर आहे. μ0 न दाखवली जाते. तिकडे Q1 Q2 होता त्याच्याऐवजी इथं M1 M2 ला काय म्हणतात? पोल स्ट्रेंथ असं म्हणतात. तिकडे K होता. K ला म्हणत होता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट.
त्याच्याऐवजी काय आहे इथं म्यू आर आहे. म्यू आर ला काय म्हणायचंय? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. म्यू आर ह्याचा अर्थ काय? म्यू आर ह्याचा अर्थ काय? रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मीडियम. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मीडियम. ही मीडियमची काय आहे? रिलेटिव्ह परमिएबिलिटी आहे. इट इज द रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मीडियम. आणि डी म्हणजे काय आहे? दोन चार्ज मधला डिस्टन्स. तसा इथं डी म्हणजे काय? दोन पोल मधला डिस्टन्स आहे. मग एक नॉर्थ पोल असेल, साऊथ पोल किंवा दोन सिमिलर लाईक पोल्स असतील त्यामधले डिस्टन्स. दोन मॅग्नेट एकमेकापासून किती अंतरावरती आहेत? तो डिस्टन्स म्हणजे काय? डी आहे. लक्षात येतं फॉर्म्युला? F is equal to 1/4 pi mu 0 into M1 divided by mu r d square. ठीक आहे. एक फॉर्म्युला लक्षात ठेवला, हा दुसरा फॉर्म्युला तुम्हाला लिहिता येतोय. अहो जमेल का? येस सर. हा म्हणजे फोर्स कळाला. फोर्स कळाला. ठीक आहे. मग हा फोर्स इथं मांडलाय बघा. मॅग्नेटिक फोर्स F is equal to 1/4 pi mu 0 into mu r into M1 M2 divided by d square. हा फोर्स आहे, त्यामुळे तो कशामध्ये लिहिला? न्यूटन मध्ये लिहिला. ठीक आहे. आता इथं काय करायचंय बघा. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ. बरोबर आहे का नाही? फोर्स डिवायडेड बाय पोल स्ट्रेंथ. इथं फोर्स मिळाला तुम्हाला. काय आहे फोर्स? F is equal to 1/4 pi mu 0 mu r into M1 M2 divided by d square मिळाला. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? इंटेन्सिटी कधी मिळते? इंटेन्सिटी कधी मिळते? जर फोर्सला इंटेन्सिटी कधी मिळते? जर फोर्सला पोल स्ट्रेंथ ने डिवाइड केलं तर इंटेन्सिटी मिळते. आता इथं फोर्स मिळाला, त्याला काय करा? पोल स्ट्रेंथ ने डिवाइड करा. या फोर्सला काय करू आपण? पोल स्ट्रेंथ m न डिवाइड करू. बरोबर आहे का नाही? काय होईल? इथल्या एका m ला इथला एक m कॅन्सल होईल. तुम्ही म्हणाल वरती M1 M2 दिलाय आणि छेदस्थानी m आहे, मग हे एकमेकाला कसे कॅन्सल होते? आपण मागेही सांगितलं होतं M1 M2 याचा अर्थ काय? दोन पोल आहेत म्हणून डिनोट करण्यासाठी एकाला M1 एकाला M2 म्हणतोय. फायनली बोथ आर पोल्स. कोणाचा माईक ऑन आहे बघा. फायनली बोथ आर पोल्स. मात्र इथं दोन वेगवेगळे पोल्स आहेत म्हणून डिनोट करण्यासाठी आपण काय करतोय? एकाला M1 एकाला M2 म्हणतोय. मात्र फायनली बोथ आर पोल्स म्हणजे ज्यावेळी m न डिवाइड करताय त्यावेळी काय होतंय? खालच्या एका m ला वरचा एक m कॅन्सल होतोय. मग शिल्लक काय आहे? H इज इक्वल टू रिमेनिंग पार्ट काय आहे? H इज इक्वल टू 1/4 pi mu 0 mu r into m divided by d square. H is equal to 1/4 pi mu 0 mu r into m divided by d square. आणि त्याचं युनिट काय लिहिलंय? न्यूटन वेबर हे त्याचं युनिट आहे. M1 M2 म्हणजे काय? मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. म्यू 0 चा अर्थ काय? बघा इथं खाली दिलाय बघा. म्यू 0 चा अर्थ काय? परमिएबिलिटी ऑफ एअर. परमिएबिलिटी. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये तुम्ही परमिटिव्हिटी घेत होता. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपण परमिटिव्हिटी घेत होतो. इथं काय आहे? परमिएबिलिटी आहे. बरोबर आहे का नाही? परमिएबिलिटी. म्यू 0 चा अर्थ काय? परमिएबिलिटी ऑफ एअर. म्यू आर ह्याचा अर्थ काय? रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मीडियम. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मीडियम. आणि डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. त्या दोन पोल मधलं जे काय अंतर आहे ते अंतर काय केलं जातं? डी या सिम्बॉलनं डिनोट केला जातो. बरोबर आहे. म्हणजे एच चा फॉर्म्युला काय मिळाला? 1/4 pi mu 0 mu r into m divided by d square. हा एचचा फॉर्म्युला मिळाला. कसा काढला एचचा फॉर्म्युला? हा एचचा फॉर्म्युला काढण्यासाठी आपण पहिला फोर्स एफ काढला. फोर्स एफ म्हणजे काय? दोन मॅग्नेट मधला फोर्स. मग जसा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता, इथं म्हणले बघा 1 नंबर बघा, जसा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता तसा मॅग्नेटिक फोर्स काढला. फरक कुठं आहे? तिकडे ε0 होता, इथं μ0 आहे.
तिकडे दोन चार्जेस होते Q1 Q2, त्याच्याऐवजी इकडे दोन पोल्स आहेत M1 M2. तिकडे K होता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्याच्याऐवजी इथं म्युआर आहे, त्याच्याऐवजी म्युआर आहे. त्या म्युआरला काय म्हणताय? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. त्या म्युआरला काय म्हणताय? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. म्युआरला काय म्हणायचं आहे? रिलेटिव्ह परमियाबिलिटी. बरोबर आहे. म्हणजे हे सिम्बॉल फक्त काय केले? रिप्लेस केले. इथं इप्सिलॉन 0 आहे, इथं म्यू 0 आहे. तिकडे K आहे, इथं म्यू आर आहे. तिकडे K आहे, इथं म्यू आर आहे. तिकडे Q1 Q2 आहे, इथे M1 M2 आहे. बरोबर आहे. आणि याच्यावरून काय केलं आपण? हा फोर्स F काढून घेतला. बरोबर आहे. आलेल्या फोर्सला काय केलं? M न भागलं. कारण इथं फॉर्म्युला असा आहे F डिवायडेड बाय M. F माहित झाला, त्या M न त्याला आपण काय केलं? डिवाइड केलं. मग वरती दोन M1 M2 आहेत, दोन आहेत, त्यातला एक M ला हा एक M कॅन्सल झाला. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय आहे? व्हॉट इज द रिमेनिंग पार्ट? H इज इक्वल टू 1/4 पाय म्यू 0 म्यू आर इंटू M डिवायडेड बाय D स्क्वेअर. बरोबर आहे. आणि हा जो काही इंटेन्सिटी आहे, हा इंटेन्सिटी कुठल्या युनिट मध्ये मेजर केला जातो? हा इंटेन्सिटी न्यूटन पर वेबर या युनिट मध्ये मेजर केला जातो. कुठल्या युनिट मध्ये मेजर केला जातो? न्यूटन पर वेबर मध्ये. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक इंटेन्सिटी, हा अशा पद्धतीनं काय आहे? मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ठीक आहे. जमेल का? हो सर. बघा इथं मी म्हणतो, लक्ष द्या. बघा इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा काय फॉर्म्युला होता? E इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 इंटेन्सिटी म्हणतो बरं का, Q1 Q2 डिवायडेड बाय K D स्क्वेअर. ह्याला अॅनालॉगस लिहा, ह्याला अॅनालॉगस लिहा. कसं लिहिणार? इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E न दाखवला जात होता. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E न दाखवला जात होता. मॅग्नेटिक इंटेन्सिटी H न दाखवत्या. लिहा H इज इक्वल टू 1/4 कॉन्स्टंट पाय कॉन्स्टंट. इप्सिलॉन 0 च्या ऐवजी म्यू 0, इप्सिलॉन 0 च्या ऐवजी म्यू 0 इंटू Q1 Q2 च्या ऐवजी M1 M2, K च्या ऐवजी म्यू आर आणि हा डिस्टन्स D स्क्वेअर. बरोबर आहे का नाही? म्हणजे H बरोबर काय आला? H बरोबर 1/4 पाय म्यू 0 इंटू M1 M2 डिवायडेड बाय म्यू आर D स्क्वेअर. हा काय मिळाला? मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा फॉर्म्युला मिळाला. आणि आपल्याला माहित आहे ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर आहे का नाही? आणि युनिट काय येईल त्याचं? युनिट काय येईल? वेबर. हा, युनिट काय येईल? न्यूटन पर वेबर. कारण H बरोबर काय फॉर्म्युला? F डिवायडेड बाय M. H बरोबर काय फॉर्म्युला? F डिवायडेड बाय M. H बरोबर काय फॉर्म्युला? F डिवायडेड बाय M. बरोबर आहे का नाही? फोर्स F कशामध्ये मोजला जातो? न्यूटन. M कशामध्ये मोजला जातो? वेबर. म्हणजे याचं युनिट काय आलं? न्यूटन पर वेबर. ठीक आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कळाला, मॅग्नेटिक इंटेन्सिटी लगेच कळेल. ठीक आहे. जमेल? येस सर. चालेल. ठीक आहे. एक 2 मिनिटं थांबा.